चिकन सुपारी लाले बुकनाई दिल्ली माया सोडू दे राणी 7 महिन्याचा गर्भा तुझ्या खुशी म्हणाव नाही समाधी घेतली लाल बगीचाला गेलेला बाढवा पेच त्यात वेगळा म्हणाव अरे जाते मेल्याचा गर्भ करी न पलन पेकराव मोठी पापी मा राजा राणी माझ्या गमैरावती म्हणाव शोक नका करू रंग महाराजच्या ताई राणी येल बाळ कन्या किंवा जन्माचे होतील धर्मावतीचे उद्धार माझ्या धर्मावतीच्या बापा चालतील गराठ पाठ म्हणाव कैसे चालईल राजपाट जोडी हा तो त्या लढू नको राणी जातो समाधीला बगीचाला गमाथे राणी म्हणाव राजपाट बापा निहून देही या कुबंडी पडे दानहारी हा अहो शिवाजी माझ्या
ऐक शिपाई दादा हो ऐक माझ्या ग शिपाई दादा म्हणा शिपाई बोला साहेब. अहो हा ज्या बापा 7 महिन्याचा गर्भ माझ्या राणीच्या कुशी म्हणावं खरं असतो. त्या लाल बगीच्याच्या ठाही म्हणावं 3.5 हाताचा गा गड्डा करावं रे. कशासाठी जी? गड्डा करावा बापा त्या बापा खरड्याचा गमनाव 3.5 हाताचा खरडा तयार करावा. पण कशासाठी? जाईन समाधी गा लाल बगीच्याच्या ताई गमाच्या शिपाहीला भवनाव. राजे साहेब तुम्ही जर आम्हाला सोडून गेलं तर या जनतेला राजपाट कोण सांभाळेल आणि या तिजोरीचा राजपाट कोण सांभाळेल म्हणावं. नाही बापा समाधी घेत कधी शिपाई गेलेला बाळवा पेच बापा गमनावर त्याच कैलास भवनाची रे. अजी तुम्ही घाबरू नका. तुम्ही राज्य जरी सांभाळा मी समाधी देते तुमच्या हिच्यावर. अरे कशाची समाधी तुझी शिपाई गा लहान लहान गा मुलं तुला म्हणावं रे. अन जगला समाज खाण्यावरी शिपाई एक बार कर जोगा रात्री माझ्या गा मैनावतीची म्हणावर. अजी मला लहान मुलं बाळाचा पण तुम्ही सांभाळाल पण या राज्याचा राजपाट कोण सांभाळाल. शिपाई गा राणी माझ्या गा मैनावतीला म्हणावर. अहो कुबंडी बाबूसाहेब बोला. हा तसं श्री महाराज बघा खोबऱ्याकडे मुक्काम वाजता या बांधवाकडून पाठला 21 रुपयाचं भेटणार पाठवून धन्यवाद. तसे श्रीमती रमाबाई हुसेनजी खोबऱ्याकडे मुक्काम वाजता या मामेकडून 21 रुपयाचं भेटणार पाठवून धन्यवाद. दादा माझ्या कुबंडी गा कुबंडी पैदानार दादा म्हणावं जीवन देतो तुला राजपाट गा धर्मावतीच्या नगरीचे गा म्हणावं. हा राजपाट मला कशा कारण म्हणतो जातो समाधी गा लाल बगीच्याच्या ताई गा माझ्या गा कुबंडी पैदानार म्हणतो. तुम्ही समाधी घेऊन राजपाट कोण चालवे तुम्ही समाधी घेणार तरी धर्मावती देशाची राज कोण चालणार म्हणतो. नाही समाधी घेत मी कुबंडी परत आला गा केलेला माधवा पेच वळी म्हणावं कैला जाणार. तुम्ही समाधी घेतलं नाही आम्हाला वापस केला. हा म्हणून म्हणतो की राजपाट तुला देतो गाडीउनी ज्याच प्रमाण गा धर्मावतीचे राजे चालवत होतो मी म्हणावं त्याच प्रमाण चालवतो शिपाई त्याच प्रमाण चालवतो गाची कंडी पडणारे. बाबूसाहेब हा तुम्ही कसे धर्माचे पालन केल्या धर्मावतीला हा भुके याची बाबा भुक ज्ञान दिले तानलो भूक गा तानल्यासी दिलो ग पाणी माझ्या गात भंडी पडणारे. कधी तुम्ही धर्मावती दिशामध्ये झाले नाही. नको देतो गा धर्मावतीच्या नगराची गातूक माझ्या गातू भंडी पडणारे. बाबूसाहेब माझे गा बाबू सरकारजी मी का म्हणतो बरं आज तुमची मैनावती हनुमान साहेबांची जाई बापा दासी शेवेला तुम्ही नाणेला शिपाई पाया घरी 7 महिन्याचा गर्भ का माझ्या मैनावतीच्या कुशी गातू भंडी पडणारे. बरं नको देतो तुक गा यही बाळ धर्मास जीवा कन्या चालतील राजे गा धर्मावतीचे म्हणावं दादा. बरोबर आहे तुम्ही मिल्या हा ते तुमच्या वंशाच्या दिवा उद्या आहे की नाही. तेव्हाच बापा धर्मावतीचे बापा गा कुळ उद्धार होती दादा. होय म्हणून म्हणतो की या बापा शिपायाला जहा म्हणतो बापा होय ना. 3 हाताचा खड्डा बापा करावा ते बापा म्हणावं ज्या खरड्याचे गा म्हणावं खोका रे
फसवावत्या खरड्यामध्ये दाता जाईन समाधी गाजाला ग बगीचाला रे ज्या बापा टिंड्या भजनाग गमनाव नेजा राजा धर्म पाळा सिगा येईन समाधी दाता गाला ग बगीचाला मुरावर ठीक आहे मला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या मजुराला घेऊन जातो आणि 3.5 फुटाचा गड्डा खोदून येते हा हा साहेब आहेत का ती घरी कोण रे आणि मी राजाचा शिपाई असतो अरे राजाचा शिपाई तर कशी काय आलं कोणतं सांगतो तुम्हाला आमच्या त्या लाल बगीच्या प्रति 3.5 फुटाचा गड्डा खोदायचा आहे त्या बाबा लाल बगीच्यावरील हो 3.5 हाताचा खड्डा म्हणजे पेटी तयार करेल पेटी तयार करायची आहे कसं कारण तसे म्हणजे ते आमचे राजे साहेब समाधी जातात त्याचं अरे बाबा तो लई पुण्यशील राजा आहे हो आणि कारण काय म्हणतो समाधीचे समाधी जे आहेत तसा तुम्हाला सांगू काय करणार नाही तेव्हा बापा तो शिपाई आणि लाल बगीच्या प्रति अरे काय घेऊन चालला पाण्यामध्ये दादा दादे पमिले बाळगे पाण्यात दादा लबती बाळाचे पाळगे त्याला शिपाई हा म्हणजे आपला लाल बगीच्यामध्ये गड्डा आपण इथं आलो होय आणि तो शेतात नाही का त्या झाडाखाली गड्डा खोदायचा मला लालता बोलता निघाल बापा हा लाल बगीच्यावरी खरं आपण 3.5 हात गड्डा खोदून द्या जागा मोजा लागेल अधिक काय पाहिजे त्याचप्रमाणे श्रीमान्य श्यामरावजी रामटेके यांच्याकडून 50 रुपयाचे सप्न भेट मिळाले धन्यवाद. त्याचप्रमाणे नरेशजी तलमाले मुक्काम आकोळ यांच्याकडून 20 रुपयाचे प्राइज मिळाले धन्यवाद. त्याचप्रमाणे श्यामरावजी भुरे मुक्काम अड्याळ यांच्याकडून 10 रुपयाचे सप्न भेट मिळाले. ज्ञानेश्वरजी कावडे यांच्या ज्ञानेश्वरजी कावडे यांच्याकडून 10 रुपयाचे सप्रेम भेट मिळाले धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी तलमाले यांच्याकडून 50 रुपयाचे प्राइज मिळाले धन्यवाद. तसेच कृष्णाजी तलमाले कृष्णा काटेखाय यांच्याकडून 21 रुपयाचे प्राइज मिळाले धन्यवाद. वंशजी काटेखाय यांच्याकडून 50 रुपये. तसेच अंशु जांभूळकर यांच्याकडून 10 रुपयाचे सप्रेम भेट. अथर्व कडाई यांच्याकडून 10 रुपयाचे सप्रेम भेट. त्याचप्रमाणे गौतम मोहोळकर यांच्याकडून 10 रुपयाचे सप्रेम भेट मिळाले धन्यवाद. अशोकजी काटेखाय यांच्याकडून तसेच हर्षदीप बिलवणी यांच्याकडून 101 रुपयाचे सप्रेम भेट मिळाले धन्यवाद. दिलीपजी काळे यांच्याकडून 21 रुपये आणि किशोरजी काळे यांच्याकडून 21 रुपये. त्याचप्रमाणे पंढरीजी हटवार मुक्काम कोसरा
हल्ली मुक्काम चिचाड यांच्याकडून 21 रुपयाचे प्राइज मिळाले. धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. हाँ तसं श्री नारायण शाही गोविंदा साथी तुकडोली नेवारे मुक्काम चिचाळवाले गोंधळाची शाही पहिले वाले आमच्या अगोदर या माझ्या पाठीला 250 रुपयाचं भेट लागलं पाठवून. धन्यवाद. अरे बापा आणि जागा लहान बघी चावली खुदाया लागला हो देवाला बगीचा लागली. खुदाया लागला गा अरे खुदाया लागला हो देवाला बगीचा लागली. चालला हो देवाला बगीचाला हो दुनिया डाला जे हाताचा जागा बगीचाला हो साहेब हाताचा गड्डा बरोबर तयार का पेटी तयार केली आहे. बरोबर खोदले का पेटी बसली पाहिजे. हो गड्डा तयार झाला तुम्ही पेटी ठीक आहे. पैसे बाबा हा? पैसे लागेल पैसे घेणे का किती लागते तुम्ही का हे का 551 लाव. सोनू वैराकडे यांच्याकडून 20 रुपये. तसेच रुक्माबाई जिपकाटे नागपूर बाबाची सेविका या बाईकडून 50 रुपये. सेवंताबाई सय्याम 20 रुपये. रुक्माबाई नेवाळे 20 रुपये. संदीप राऊत 20 रुपये. निर्मलाबाई काटेकर 20 रुपये. सेवंताबाई जिपकाटे 11 रुपये. विहू भिल्लवणे 20 रुपये. तसेच हिरान अहिर 20 रुपये. प्रभाबाई कोडळे गोल्लेवाडी 10 रुपये. प्रियंश लेदे चिचड 20 रुपये. देवीदासजी वैराकडे भागडी 50 रुपये. रामदासजी चिपकाटे विरली 20 रुपये. आनंदराव लसणे हनुमंताचे पुजारी